राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंसाठी राज्य सरकारने जी.आर काढला, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे। मात्र नाशिकची कविता राऊत ह्या नियुक्तीवर नाराज आहे। मुख्य क्रीडा प्रशिक्षक नियुक्तीपत्र तिच्या हातात देण्यात आलेलं आहे। एबीपी माझाने सातत्याने याचा पाठपुरावा केलेला होता, त्यानंतर सरकारला जाग आली, परंतु कविता आताही नाराज आहे। कविता, खरं तर नोकरी मिळाल्यानंतर खुशी असते, आनंद होतो, तू नाराज काय? ॲक्च्युली जी मला आज पोस्टिंग मिळालेली आहे ती प्रशिक्षक म्हणून मिळालेली आहे आणि ती MPSCचे अराज्यपात्रित ही पोस्ट आहे। याच्या माझं एकच होतं की माझं जुनी फाईल आहे, माझं जुनं धोरण जे आहे महाराष्ट्र शासनाचं, त्या धोरणानुसार जे माझ्या ज्युनियर्स लोकांना दिलेले आहे त्यानुसार मला देण्यात यावी, एवढीच माझी मागणी होती। पण आता ही नियुक्ती आली आहे, मग तू रुजू होणार आहे की नाही? सर, एवढा संघर्ष केल्यानंतरही जर काही वेळ आली नाही तर अजून थोडासा संघर्ष करेल मी। न्यायालयामध्ये मी न्याय मागण्यासाठी जाईल। याच्यासाठी काय म्हणजे न्यायालयामध्ये आपण कुठल्या बेसिसवर जाणार आहोत, काय न्याय पाहिजे? सर, आज मला जी नियुक्ती मिळालेली आहे ती ॲज अ कोच म्हणून मिळालेली आहे आणि माझ्या जे याच्यापूर्वी जे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी ह्यांना DYSP मिळालेले आहे, माझ्या ज्युनियर्स यांना उपजिल्हाधिकारी मिळालेले आहे। तर माझं एकच यांच्याकडे मागणं सरकारकडे होते की मला माझ्या GR मध्ये मी बसते, जुन्या GR नुसार माझी जुनी फाईल आहे, मला त्याचनुसार देण्यात यावं, म्हणून एवढीच माझी मागणी होती। पण तो GR आणि हा GR, ह्या दोन GR मध्ये नेमका फरक काय? खूप फरक आहे, कारण याच्यामध्ये कोणताही अराज्यपात्रित ह्या क्लास 1च्या ज्या हे काढलेले आहे ते GR काढलेला आहे त्याच्या अराज्यपात्रित हा GR आहे। त्याच्यामध्ये MPSCचं कुठलंही याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये, याला प्रत्यक्षात बाहेर काढलेल्या ह्या पोस्ट आहेत आणि ह्यामुळेच की एवढा संघर्ष केल्यानंतरही काही जर मिळालं नसेल तर याच्या पुढेही अजून संघर्ष करून बघेल। न्याय व्यवस्था आहे आणि त्याचं मी दरवाजा ठोठावेल। हातात फाईल आहे, बरेच कागदपत्र दिसत आहेत, काय ह्याच्यात? हे सगळे माझे 2014 पासून ते 2024 पर्यंतचे जेवढे मी सगळे जे ॲप्लिकेशन आहेत, जे माझा पाठपुरावा आहे, GR आहेत, हे सगळे माझ्याकडे आहेत आणि इतरांची काढली, एकट्या कविताच्या वेळेस नवीन धोरण का आखावं लागलं? मागे ललिता बाबरचा मुद्दा चर्चेत आलेला होता, नेमकं तुमच्या दोघींमध्ये साम्य काय आहे आणि जो अन्याय होता असं तू म्हणत होती, काय कारण आहे त्यामध्ये? ललिता बाबर 2016 ऑलिम्पिक खेळली, कविता राऊत खेळली। ललिता बाबर डेप्युटी कलेक्टर झाली, कविता राऊतची मला बोललं गेलं की तुझी आदिवासी विकास भवन मध्ये क्लास 3ची पोस्ट काढतोय आम्ही, ते जॉईन करवून तीही काढली नाही। ललिता आज ड्यू आहे की ती ॲडिशनल कलेक्टरसाठी ती ड्यू आहे आणि कविता राऊतला अजूनही प्रशिक्षक म्हणूनच समाधान मानावं लागतंय। पण आता NGC मध्ये आहोत, तिथे का आपण जात नाहीये? तिथलं आणि इथलं काय फरक जाणवतोय? फरक काहीच नाहीये, पण मी महाराष्ट्राची आहे, मी एका छोट्याशा खेड्यावरतून येते, मला महाराष्ट्रातल्या माझ्या बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी देहरादूनला जाऊन मी माझी नोकरी करेल, मी पैसा कमवेल, तर तोपर्यंत ठीक आहे, बट महाराष्ट्रासाठी मी काय करू? पण मधल्या काही कालावधीमध्ये मागच्या म्हणजे आपण बातमी केल्यानंतर काही कोणाची मुंबईमध्ये काही भेट झाली आहे का? मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक देखील पार पडली होती मध्यंतरी। पॉलिटिशियन याच्यामध्ये काहीच हे नाहीये, त्यांना कोणी मला म्हणत पण नाहीये की आम्ही देत नाहीये। प्रॉब्लेम आहे वित्त विभागाचा, कारण सगळ्यांनी मला होच म्हटलेलं आहे आणि कोणी मला नाही म्हटलेलंच नाहीये, कोणताही पक्ष असो किंवा कोणतंही सरकार असो, पण मला कोणीच नाही म्हटलेलं नाहीये। पण मला वित्त विभागात माझी फाईल जाते 10 वर्षापासून आणि वित्त विभागातून पॉझिटिव्ह होऊन बाहेर येते। पण काय म्हणजे अडचण काय सांगितली जाते, का बरं वित्त विभागामध्ये फाईल अडवली जाते? तो मला पण प्रश्न आहे की का हे होते, कारण मला पण माहिती नाही। मी फॉलोअप वारंवार आताच बघितलं की एवढं माझ्याकडे आहे, मी फॉलोअप माझा कुठेही कमी पडलेला नाहीये आणि एका युनिव्हर्सिटीमधून एकाच दिवशी डिग्री झालेली आहे। ललिता बाबर डेप्युटी कलेक्टर होते आणि कविता राऊतला ॲज अ कोच म्हणून 10 वर्षानंतर शासन नोकरीत समाविष्ट करून
हे माझ्यासाठी माझ्यावरती अन्यायच आहे. अच्छा. आणि जी त्या पदाची जी क्षमता आहे त्याच्यात मध्ये काय तुलना अशी जाणवते प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर आणि एक वरच्या पदावर काम केल्यानंतर? सर, याच्यामध्ये हे अराजपात्रित असल्यामुळे माझ्यामध्ये कोणतंच पॉवर कोणतंच नाही, मी काहीच वापरू शकत नाही आहे याच्यामध्ये. एक कोच म्हणून मी फक्त ग्राउंडवरतीच काम करू शकते. इतर गोष्टींमध्ये मला जर हे करावं लागलं, म्हणजे एखादी कॉम्पिटिशन घेतली तरी मला त्याचा अधिकार राहणार नाहीये. मला दुसऱ्याकडेच ते सँक्शन करून आणायला लागेल. पण आपण आता न्यायालयामध्ये जाणार आहोत, काय नेमकी बाजू की माझ्या बरोबरच्या यांना दिलेलं आहे, मला का डावललं आणि एकाच युनिव्हर्सिटीतून एकाच दिवशी डिग्री प्राप्त झालेल्यांना डेप्युटी कलेक्टर दिला आणि मला नाही दिलं, तुम्ही मांडणार आहे. आणि माझं एवढंच मागणं आहे की माझी जुनी फाईल आहे, जुन्या धोरणानुसार मला देण्यात यावं, हे अजूनही मी रिक्वेस्ट करते. ही आहे कविता राऊत. ऑलिम्पिक पर्यंत मजल गाठलेली आहे, परंतु आज नोकरीसाठी तिचा गेल्या 10-11 वर्षापासूनचा संघर्ष सुरू आहे. फाईल तयार होते, सर्व डिपार्टमेंटमधनं फाईल जाते, परंतु शेवट अर्थ खात्यापाशी जाऊन ही फाईल अडवली जात असल्याचा तिचा अनुभव तिने सांगितलेला आहे. त्यामुळे आता जे नियुक्तीपत्र तिच्या हाती आलेलं आहे त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये ती याचिका दाखल करणार आहे, दाद मागणार आहे. आता न्यायालयाकडनं नेमके काय निर्देश मिळतात हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.